नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। महसूल मंत्री, आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला एसडीएम व लातूर तहसीलदाराकडून केराची टोपली। राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे हे प्रत्येक घटकाला न्याय मिळावा म्हणून बारकाईने लक्ष देत असतात। विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, कर्तव्यदक्ष लातूर जिल्हाधिकारी यांनी तीन पत्र एसडीएम व तहसीलदार यांना देऊनही त्यांनी केराची टोपली दाखवल्याची चर्चा लातूरात रंगली आहे। लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला येथील शेतकरी धनराज पुंडलिक सेंडगे यांनी दिनांक 7/12/2023 रोजी तहसीलदार तांदळे यांच्याकडे सेम डेला तक्रार केली। त्यांच्या शेताशेजारील गटामध्ये गाळरान जमिनीवर वन विभागाने तयार केलेला CPT नाला, संरक्षण भिंत किंबहुना वळण अवैधरित्या काही लोक ते बुजवून स्वतःच्या स्वार्थापोटी शेतातील झाडे व बांध फोडून रस्ता तयार करत आहेत, जेणेकरून आमच्या शेतात पाणी येणार नाही। परंतु कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या तहसीलदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने गेली 2.5-3 वर्षापासून हा CPT नाला बुजवल्याने या शेतकऱ्याचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत। म्हणूनच शेतकऱ्याने महसूल मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतर त्यांनी त्वरित उचित कार्यवाही व्हावी असे आदेश देऊनही शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। पाहूया ते काय म्हणतात। मी धनराज पुंडलिक सेंडगे, मुक्काम पोस्ट मुरुड अकोला। आज मी तहसीलदार यांच्याकडे जे काही 7 डिसेंबर 2023ला मी तहसीलला अर्ज दिला होता की शासकीय गाळरान जमिनीचा जो नाला बुजवून समजा ते अवैध खोदकाम करत होते, ते काम करत असताना ते होऊ नये आणि आमचं संभाव्य नुकसान होऊ नये यासाठी मी 7 डिसेंबर 2023ला अर्ज दिला होता। तर त्यानंतर माननीय विभागीय आयुक्त तसेच कलेक्टर यांनी खाली अंमलबजावणीसाठी पत्र दिलेले होते, त्याच्यावरती आतापर्यंत कसलीही कारवाई झालेली नाही आहे। त्यानंतर मी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना भेटलो, त्यांनी पत्र दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय विभागीय आयुक्त यांनी पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना। तर त्या पत्राच्या अनुषंगाने मी गेल्या वेळेस भेटलो होतो, आज त्याचा फॉलोअप करण्यासाठी मी इथं आलो होतो। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या एका आठवड्यामध्ये समजा की एक बैठक घेऊ आणि हा जो विषय आहे, जो शासकीय गाळरानाचा नाला जो आहे ह्या बुजवल्यामुळे आमच्या शेतात पाणी येते, आमच्या शेतात नुकसान होते आणि हे जे बेकायदेशीर काम केलेलं आहे हे याच्यासाठीच मी अर्ज दिला होता। तर ह्याच्यावरती समजा एक बैठक घेऊन ह्याच्यावरती एक बैठक घेतो असं त्यांनी आज सांगितलेलं आहे। माननीय महसूल मंत्री महोदयांचं पत्र आपल्या कामाबाबत आलेलं आहे, या पत्राच्या अनुषंगाने कुठला निर्णय झालेला आहे का? आतापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। 27/4/2026 गेल्या महिन्यामध्ये मी आलो होतो, त्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी पत्र दिलेलं होतं। परत माननीय विभागीय आयुक्ताचं पत्र जे 22/5/2026 दिलेलं आहे, याच्यावरती कसली कारवाई झालेली नाही। मग आमचं मेन उद्देश जो आहे तो शासकीय गाळरान जो जमिनीचा जो नाला जो आहे तो पूर्ववत केल्याशिवाय आम्हाला आमचं नुकसान थांबणारच नाही आहे। शेतामध्ये पाणी येतं आहे, अवैध वाहतूक समजा की हे सगळं होतं आहे। तर हे आमचं मेन म्हणणं साहेबांना एवढंच आहे की समजा ह्याच्यावरती कारवाई होणं आतापर्यंत गरजेचं आहे। 2.5 वर्ष झालेलं आहे, 7 डिसेंबर 2023 ते आतापर्यंत कसल्या प्रकारची कारवाई संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी केलेली नाही, तहसीलदार यांनी केलेली नाही। तहसीलदार यांना पत्र आहेत, माननीय एसडीएम यांना पत्र आहेत, मग हे जे ह्याचे पत्र असताना पण यांनी अंमलबजावणी का केलेली नाही आहे?